हे गाईज, सो कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं मम्मीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मम्मी काय करतीस? हाय बोल. काय हाय, चपात्या करते. सकाळचे वाजले आहेत 9. चहा तर तयार झालेला आहे. आता आंघोळ केली आणि चपात्या केल्या. बघा अशा चपात्या आहेत मम्मीच्या. चहा चपाती खायची. झाल्या चपात्या. चपात्या काय जास्त नाही केलेल्या, चपात्या झाल्या. फक्त 2. पीठ उरलेलं होतं ना रात्री. चपात्या फक्त मम्मीने 2च केल्यात. मग रात्रीचं पीठ उरलेलं होतं. रात्रीच्या 2 चपात्या आहेत. तर आता मस्त लवलवीत चपचपीत तेल लावून त्याला कसं मम्मी? लवलवीत चपचपीत मस्त असं हे रात्रीची चपाती आहे. जरा असं गरम करायचं. वेस्ट नाही जाऊन द्यायचं है ना मम्मी? वेस्ट कशाला? अन्न हे पूर्ण ब्रह्म. काय म्हणते मम्मी? एवढ्या दिवसातून ब्लॉग काढतोय आपण. बॉर्डरवर असतो ना, तर आपल्याला वेळ नसतो. नाही, मला कॉलेज असतं म्हणून मला टाईम नसतो ब्लॉग काढायला. आणि सकाळचं मम्मीला पण जमत नाही, कारण तिला सगळं काम असतं. हे बघा असे भांडे, कपडे वगैरे वगैरे. काढू वाटतो ब्लॉग, पण एकटा असल्यावर मग ते बोर वाटतं. काय बोलणार एकटं तरी, हे का नाही मम्मी? एकटं बोलून बोलून माणूस काय बोलणार, सांगू तुम्ही. काल वड्या बनवल्या होत्या. हा, वडे दाखवू का मम्मी? आहेत ना कोथिंबीरीच्या वडे. कोथिंबीरचे वडे दाखवते मी तुम्हाला. आम्ही खाल्ले थोडेसे करपले आहे माझ्याकडनं, तुम्ही त्याला इग्नोर करा. तुम्ही हे वाले बघून घ्या. बघा असे मस्त भरपूर केले, आता एवढे उरले. खुसखुशीत ते वडे. कोथिंबीरीचे वडे. तुम्ही पण पावसाळा चालू आहे, तुम्ही बी बनवून खावा मस्त. ते मी काल रात्री एकच खाल्ला होता. काय मग मी सांगितलं होतं एकच खाऊ. नाही ग, माझं पोट दुखत होतं म्हणून मला खाऊच वाटलं नव्हतं. आता खाते. काल आम्ही कोथिंबीर वडी, वरण भात असं एवढं सगळं केलं होतं. किती छान दिसते मी. तर काय ते टाकून होतं बघा आमच्या इथला दादा. मागच्या पॅन्टीला इग्नोर करा. मंजा काकीला काय मॅसेज आहे का मम्मी? मंजा काकी. म्हणता काकीला काय करायचं मेसेज? म्हणता काकी बघल नंतर, तिला बघायचं असेल तेव्हा बघल ना. त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का तुझा या व्हिडिओमध्ये? तिच्यासाठी काय नाही मेसेज. तिला एवढंच म्हणायचं, हे बनवले, खायचं असेल तर ये. त्याच्यात मस्त असा चहा पण बनवलाय. गरमागरम चहा आहे, चपाती. आता मस्त आम्ही नाश्ता दिवस करतो. पाऊस होता आमच्याकडे. आज बघा किती मस्त ऊन पडलेलं आहे. अशा प्रकारे किती छान वाटते बघा. बघा हे आभाळ मस्त मस्त सुंदर, हे झाड. एवढे दिवस पाऊसच होता. चला आता आम्ही नाश्ता करतो. तर तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही वर पण जाणार आहे टेरेसवरती, तर स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. हाय गाईज, जे बघा मी आता टेरेसवर आले. सकाळच्याला ऊन पडलेलं होतं म्हणून आले. 2 गोदड्या धुतल्या, दिल्या टाकून. गोदडी म्हणजे एक चादर धुतली, एक चादर धुतली आणि एक कंबल धुतली. तर बऱ्यापैकी ह्याचं पाणी तर निघून गेले. अजून 1-2 तासांनी ते सुकून जाईल. आणि काय असं वरती येत नाही सारखं सारखं. तर आज म्हणलं यावं जरा मोबाईल पडून खाला. गोदड्या जरा धुतल्या. आणि हे असं आमचं गार्डन आहे. गार्डन म्हणजे टेरेस आहे. इथं बघा गुलाब
गुलाबाचे झाडं कसे आले आणले हे बघा किती मस्त गुलाब आले किती छान आहे. गवती चहा पण आहे आमच्याकडं. कोरफड पाहिजे असेल तर कोरफड पण घ्यायला या तुम्ही. कॅमेरा सरळ धर रे उलट असा नाही धरायचा कॅमेरा कधी असा धरायचा कॅमेरा. हे असं का? हां बावळट कॅमेरा पण धरता येत नाही. कोरफड केसाला लावायला चेहऱ्याला लावण्यासाठी चांगलं आहे हे. आणि ह्याला काय म्हणतात हे कुठलं झाड आहे हे कॅमेरा ह्याचं नाव काय सांगता येत नाही. त्याचं नाव जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा हे कुठलं झाड आहे ते. आणि भारी वाटतं ते आम्हावरती. आता मस्त शूट करणार आहे मी तर वरती माझी मुलगी तयार बियार होणार आहे शूट करणार आहे आम्ही. आणि हा असा छोटासा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.